Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 16.1 of chapter number 16 surface area and volume from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 108 आणि 109 वर प्रॅक्टिस सेट 16.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. सगळे क्वेश्चन्स खूप इझी आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी नेहमीप्रमाणे आपण आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. आपल्या चॅप्टरचे नाव काय आहे? सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. सरफेस एरिया बद्दल आपण क्लास 7 मध्ये पेरिमीटर अँड एरिया या चॅप्टर मध्ये अभ्यासलेला आहे. आठवतंय ना? नसेल आठवत तर काळजी करू नका, आपण थोडक्यात लगेच रिवाइज करून घेऊयात. मुलांनो, क्यूब कसा असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. डे टू डे लाईफ मध्ये आपण बऱ्याच थिंग्स क्यूब शेपच्या ऑब्झर्व करत असतो. क्यूबला टोटल 6 सर्फेसेस असतात. सगळे सर्फेसेस दाखवण्याचा मी इथे तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. हे पहा, हा एक क्यूब आहे. क्यूबच्या लेफ्ट साइडचा फर्स्ट सर्फेस, त्याच्या अपोजिट राईट साइडचा सेकंड, फ्रंट साइडचा थर्ड, तर त्याच्या अपोजिट बॅक साइडचा फोर्थ सर्फेस, बॉटमचा फिफ्थ आणि टॉपचा सिक्स्थ सर्फेस. सो क्यूबला टोटल 6 सर्फेसेस असतात आणि क्यूबचा प्रत्येक सर्फेस हा कोणत्या शेपचा असतो? तर स्क्वेअर शेपचा असतो. स्क्वेअरचा एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे साइड स्क्वेअर. आता क्यूबचा सरफेस एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की क्यूब मध्ये टोटल 6 सर्फेसेस असतात, हो की नाही? मग क्यूबचा सरफेस एरिया म्हणजे त्याचा आउटर कव्हरिंग. आता हे पहा, हा रुबिक क्यूब आहे. रुबिक क्यूबचं हे आउटर सगळं कव्हरिंग आहे ना, त्याचा एरिया काय असणार आहे ते फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे 6 इंटू साइड स्क्वेअर. साइडला जर आपण एल म्हटलं तर 6L स्क्वेअर हा असणार आहे क्यूबचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला. लक्षात ठेवायचा आहे, स्क्वेअरचा एरिया फाइंड करायचा असेल तर साइड स्क्वेअर, क्यूबचा सरफेस एरिया फाइंड करायचा असेल तर 6 इंटू साइड स्क्वेअर. आता क्यूबॉइड म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. क्यूबॉइड मध्ये सुद्धा क्यूब प्रमाणेच टोटल 6 सर्फेसेस असतात. हे पहा, प्रत्येक सर्फेस दाखवण्याचा मी इथे तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. क्यूबॉइडचा हा जो आहे तो फर्स्ट सर्फेस, इकडे हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, टॉप साइडचा फिफ्थ आणि बॉटमचा सिक्स्थ. सो टोटल क्यूबॉइड मध्ये सुद्धा 6 सर्फेसेस असतात. पण फरक काय आहे? क्यूबॉइडचा प्रत्येक सर्फेस हा रेक्टँगल असतो आणि रेक्टँगलचा एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ. तर क्यूबॉइडचा सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे माहितीये का तुम्हाला? तो आहे 2 ब्रॅकेट मध्ये LB प्लस LH प्लस BH. क्लास 7th मध्ये असताना पेरिमीटर अँड एरिया या चॅप्टर मध्ये आपण क्यूब आणि क्यूबॉइडचा सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचे हे जे फॉर्म्युले आहे ते इन डिटेल अभ्यासलेले आहेत. जर तुम्हाला इथे लक्षात येत नसेल तर ते तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. हे पहा, हा फॉर्म्युला कसा लर्न करायचा त्याची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली होती. क्यूबॉइडचा सरफेस एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला कसा लर्न करणार? 2 राईट करायचे आपल्याला, ब्रॅकेट ओपन करायचे, ब्रॅकेट मध्ये L बरोबर आधी B ला घ्यायचं, मग L बरोबर H ला घ्यायचं. आता L झाला ना 2 टाइम्स, मग त्याला सोडून द्यायचं आणि तिसऱ्या वेळी जेव्हा आपल्याला राईट करायचंय तेव्हा BH राईट करायचं. येते का लक्षात? L बरोबर B, मग प्लसचं साईन, L बरोबर H, मग प्लसचं साईन आणि L ला काढून टाकायचंय. कोण कोण राहिलं? B आणि H. मग B आणि H ला घ्यायचं. LB प्लस LH प्लस BH. हा झाला क्यूबॉइडचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला. सरफेस म्हणजे काय हे क्लिअर झालं ना तुम्हाला? फॉर एक्झाम्पल, मला या ब्रिकला जर पेंट करायचं असेल तर मी कुठून पेंट करणार आहे? ब्रिकच्या आउटर कव्हरिंग वरून मी सगळीकडून या ब्रिकला पेंट करणार. म्हणजे कुठून करणार आहे? या ब्रिकच्या सरफेसला मी कलर करणार आहे. आलं लक्षात? त्याला म्हणणार सरफेस. आता आपण काय काय अभ्यासलं तर क्यूबचा सरफेस एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आणि क्यूबॉइडचा सरफेस एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला. आता आपण काही नवीन गोष्टी अभ्यासणार आहोत. जसे की आता सरफेस म्हणजे काय ते आपल्याला क्लिअर झालं. आता इथे 3 थिंग्स तुम्हाला दिसतात. हा क्यूब शेपचा बॉक्स आहे, हा क्यूबॉइड शेपचा बॉक्स आहे आणि हा ट्रक आहे. त्याच्या मागे ही जी ट्रॉली आहे ती सुद्धा क्यूबॉइड शेपची आहे. आता जर मला या बॉक्सला कव्हर करायचं असेल तर मी काय मेजर करणार? त्याचं सरफेस एरिया मेजर करणार. या बॉक्सला सुद्धा जर मला पॅकिंग करायचं असेल, गिफ्ट रॅप करायचं असेल तर या बॉक्सचा मी काय मेजर करणार? किती मला गिफ्ट रॅप लागेल हे फाइंड करण्यासाठी मी याचा सरफेस एरिया मेजर करणार. आता ही जी ट्रॉली आहे या ट्रकच्या मागे क्यूबॉइड शेपची आहे, त्याला मला पेंट करायचंय. तर मला किती पेंट लागेल? त्यासाठी मला काय करावं लागेल? याचा सरफेस एरिया फाइंड करावा लागणार, हो की नाही? किती सरफेस आहे या ट्रॉलीचा तेवढा मला पेंट करायचा आहे. आलं लक्षात? मग आता जर मला हे पाहायचं आहे की या बॉक्सच्या आतमध्ये किती जागा आहे, त्यासाठी मी काय मेजर करणार? तर व्हॉल्यूम, या बॉक्सचा व्हॉल्यूम.
आता मला पाहायचंय की या क्युबॉइड शेपच्या बॉक्समध्ये माझ्या किती थिंग्स बसतील, या क्युबॉइड शेपच्या आतमध्ये किती जागा आहे, त्याला मी काय म्हणणार, व्हॉल्यूम म्हणणार. त्याचप्रमाणे या ट्रॉलीचं सुद्धा याच्या आतमध्ये किती जागा आहे त्याला मी काय म्हणणार, व्हॉल्यूम. आता सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचे फॉर्म्युले तर आपण पाहिले. आता व्हॉल्यूम कसा मेजर करतात त्यासाठी सुद्धा फॉर्म्युले आहेत. हे पहा, क्युबॉइडचा जर मला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे तर त्यासाठीचा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. माहितीये, क्युबॉइड मध्ये लेंथ असते, ब्रेडथ असते, हाईट असते. या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं, दॅट्स इट. हे पहा, अशा प्रकारे एल इंटू बी इंटू एच झाला क्युबॉइडचा व्हॉल्यूम फाइंड आउट. आणि क्यूबचा व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, एल क्यूब. किती इझी आहे, हो ना. सो कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या, तर सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचे फॉर्म्युले आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठीचे फॉर्म्युले. हे पहा, क्यूबचा सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला 6 इंटू साइड स्क्वेअर, आणि क्युबॉइडचा सरफेस एरिया कशा प्रकारे फाइंड आउट करतो आपण, 2 ब्रॅकेटमध्ये एल बी प्लस एल एच प्लस बी एच. आता व्हॉल्यूम, क्यूबचा व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला एल क्यूब. हे पहा, असं लक्षात ठेवायचंय, सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठी 6 साइड स्क्वेअर आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठी क्यूबचा एल क्यूब. तर क्युबॉइडचा व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठी एल इंटू बी इंटू एच. इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे, लक्षात ठेवायचं. चला, आता प्रॅक्टिस सेट 16.1 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स इफ इट्स लेंथ, breadth and height are 20 centimeters, 10.5 centimeters and 8 centimeters respectively. आता इथे एक बॉक्स दिलेला आहे, त्याचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. लेंथ, ब्रेडथ आणि हाईट दिलेली आहे. इथे रिस्पेक्टिव्हली या शब्दाकडे लक्ष द्या. याचा काय अर्थ होतो की लेंथ आधी दिलंय, मग ब्रेडथ दिलंय, मग हाईट दिलंय, बरोबर. मग इथे सुद्धा ही लेंथ आहे, ही ब्रेडथ आहे आणि ही हाईट आहे. चला, खाली राईट करून घेऊयात. लेंथ किती आहे, 20 सेंटीमीटर्स, ब्रेडथ आहे 10.5 सेंटीमीटर्स, हाईट दिलेली आहे 8 सेंटीमीटर्स, आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे बॉक्सचा म्हटल्यावर फॉर्म्युला आपल्याकडे आहे, हो की नाही. आता हे जे डायमेन्शन्स दिलेले आहेत त्यानुसार हा जो बॉक्स आहे तो कोणत्या शेपचा असणार आहे, हे पहा. लेंथ आहे 20, ब्रेडथ आहे 10.5 सेंटीमीटर्स आणि हाईट आहे 8 सेंटीमीटर्स. याचाच काय अर्थ आहे की हा जो बॉक्स आहे तो क्युबॉइड शेपचा आहे. सो व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट. लेंथ 20 सेंटीमीटर्स, ब्रेडथ 10.5 सेंटीमीटर्स आणि हाईट 8 सेंटीमीटर्स. सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 20 इंटू 8 किती होतं, 160, राईट. आता 160 इंटू 10.5 करूयात आपण. हे पहा, जेव्हा कधी डेसिमलचं मल्टिप्लिकेशन आपण करतो तेव्हा डेसिमल पॉइंट आपण थोड्या वेळासाठी इग्नोर करतो. साधं जे मल्टिप्लिकेशन आहे त्याप्रमाणे आपण मल्टिप्लाय करतो. हे पहा, त्याप्रमाणे मी मल्टिप्लाय केलंय. आता मी देऊन घेतला डेसिमल पॉइंट. डेसिमल नंतर ना 1 डिजिट आहे, मग फायनल प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साइडने 1 डिजिट सोडायचे आणि देऊन घ्यायचा डेसिमल पॉइंट. हे झाले आपले फायनल प्रोडक्ट 1680. लेट्स राईट हिअर 1680. आता युनिट काय राईट करणार, जेव्हा एरिया आपण फाइंड आउट करत असतो तेव्हा स्क्वेअर राईट करतो, आणि जे इथे मीटर दिलेला असेल किंवा सेंटीमीटर दिला असेल ते पुढे राईट करतो. पण आता इथे तर आपण व्हॉल्यूम फाइंड आउट करतोय. जेव्हा आपण व्हॉल्यूम फाइंड आउट करत असतो तेव्हा आपल्याला युनिट कोणते राईट करायचे असते माहितीये का. हे पहा, आता इथे लेंथ, ब्रेडथ आणि हाईट कशामध्ये दिलेली आहे, सेंटीमीटर्स मध्ये, हो की नाही. लेंथ सेंटीमीटर मध्ये आहे, ब्रेडथ सेंटीमीटर मध्ये आहे आणि हाईट सुद्धा सेंटीमीटर मध्ये आहे. मग सेंटीमीटर्स 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहेत, हो की नाही. म्हणजे क्युबिक 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहेत, म्हणजे सेंटीमीटर्सचा क्यूब आहे इथे, हो की नाही. मग त्याला आपण सेंटीमीटर क्यूब असं राईट करू शकतो, किंवा त्यालाच आपण क्युबिक सेंटीमीटर असं राईट करू शकतो, किंवा क्युबिकला सी असं म्हणतात. मग सी सेंटीमीटर हे पण करेक्ट आहे, किंवा सेंटीमीटरला पण आपण सी म्हणतो. सो सीसी असं राईट केलं तरी सुद्धा करेक्टच आहे. टेक्स्टबुक मध्ये आन्सर आय थिंक हे दिलेलं आहे 1680 क्युबिक सेंटीमीटर. तुम्ही कोणतंही युनिट राईट केलं तरी पण तुमचा आन्सर करेक्टच येणार आहे. पण जर क्युबिक सेंटीमीटर असं पूर्ण राईट केलं तर छानच असणार आहे. चला, नेक्स्ट पाहूयात सेकंड क्वेश्चन. क्युबॉइड शेप सोप. हे पहा, सोप बार दिलेला आहे, शेप पण दिलाय त्यांनी, क्युबॉइडचा आहे. हॅज व्हॉल्यूम 150 सीसी. हे पहा, सीसी इथे यूज केलेला आहे. सीसी म्हणजे काय, क्युबिक सेंटीमीटर. एक
क्युबॉइड शेपचा सोपबार आहे, त्याचा व्हॉल्यूम आहे 150 cc. फाइंड इट्स थिकनेस इफ इट्स लेंथ इज 10 सेंटीमीटर. 2 टाइम्स इथे इज झालेला आहे, सो एका इजला इग्नोर करा. लेंथ 10 सेंटीमीटर्स अँड ब्रेथ इज 5 सेंटीमीटर्स. आता इथे पहा, लेंथ आहे, ब्रेथ आहे, थिकनेस म्हणजेच इथे हाईट दिलेला आहे, ओके नाही. मग इथे आपल्याला हाईट फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. सो चला, जी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे दिलेली आहे ती राईट करून घेऊयात. लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर्स, ब्रेथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर्स. थिकनेस म्हणजेच काय आहे, हाईट आहे. सो हाईट काय आहे, नाही दिलेली, तीच तर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली आहे ना. फाइंड इट्स थिकनेस और वी कॅन से हाईट. सो चला, क्युबॉइड शेप आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे म्हटल्यावर आपण क्युबॉइड शेपचा व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे L इंटू बी इंटू एच तो यूज करूयात. व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड इज इक्वल टू L इंटू बी इंटू एच. L ची व्हॅल्यू आहे 10 सेंटीमीटर्स. हे पहा, L ची 10 सेंटीमीटर आहे, पण हा जो सोपबार आहे त्याचा पण व्हॉल्यूम दिलाय ना 150 cc. सो तो आपण इथे राईट करून घेऊयात 150. लेंथ आहे 10 इंटू ब्रेथ आहे 5. एच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता 150 इज इक्वल टू 10 इंटू 5 किती झाले 50. सो 50 इंटू एच. एच ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर 50 ला इथून जावं लागणार. चला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लाय होतोय की नाही, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 150 डिवायडेड बाय 50 इज इक्वल टू एच. हा 0 जाणार, हा 0 जाणार. 5 1 जार 5, 5 3 जार 15. सो इथे एच म्हणजेच हाईट म्हणजेच थिकनेस काय आलेला आहे 3. आणि युनिट काय येणार सेंटीमीटर, कारण इतर युनिट सगळे सेंटीमीटर्स मध्ये आहेत. सो एच इज इक्वल टू किती येणार 3 सेंटीमीटर्स. फायनल आन्सर राईट करूयात. द थिकनेस ऑफ द सोप बार इज 3 सेंटीमीटर्स. इझी होता ना. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. How many bricks of length 25 centimeters, breadth 15 centimeters and height 10 centimeters are required to build a wall of length 6 meter, height 2.5 meter and breadth 0.5 meter? क्वेश्चन कळाला का तुम्हाला? एकदा रीड करून, जर क्वेश्चन कळत नसेल तर दोनदा तीनदा रीड करायचा आहे. क्वेश्चन समजला तरच तुम्हाला पुढचं सॉल्व्ह करता येणार आहे. हे पहा, क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की एक वॉल दिलेली आहे. ती वॉलची लेंथ, ब्रेडथ आणि हाईट दिली आहे आणि ती वॉल बांधण्यासाठी जी ब्रिक लागणार आहे. आता वॉल काय एका ब्रिकनी तयार होते का सांगा बरं मला? नाही ना. वॉल बांधण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा ब्रिक लागतात, तेव्हा जाऊन एक वॉल तयार होते. मग वॉलचे डायमेन्शन्स इथे दिलेले आहेत आणि एका ब्रिकचे डायमेन्शन्स दिलेले आहेत. मग क्वेश्चन काय विचारलाय की या डायमेन्शनची ब्रिक आहे, मग या डायमेन्शनची वॉल बांधण्यासाठी किती ब्रिक्स लागतील? येते लक्षात? गोष्ट कळाली का तुम्हाला? हे पहा, अशी एक वॉल बांधायची आहे. वॉलची लेंथ दिलेली आहे किती आहे 6 मीटर. हे पहा, इथे 6 मीटर दिली की नाही लेंथ. हाईट किती दिलेली आहे 2.5 मीटर आणि ब्रेडथ दिलेली आहे 0.5 मीटर. हे पहा, ही काय आहे? ही आहे ब्रेडथ या वॉलची. हाईट म्हणजे अशी वरती असते ना, आपण उंची म्हणतो ना. सो हाईट किती दिलेली आहे 2.5 मीटर. वॉलचे डायमेन्शन्स कळाले तुम्हाला. आता ही वॉल बांधायची आहे आणि एका ब्रिकचे डायमेन्शन्स त्यांनी दिलेले आहेत. ही जी एक ब्रिक आहे ना, तिची लेंथ दिलेली आहे 25 सेंटीमीटर्स, ब्रेडथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर्स आणि हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर्स. आता इथे व्यवस्थित समजून घ्या. वॉलच्या ज्या लेंथ, जे डायमेन्शन्स दिलेले आहेत ते मीटर मध्ये दिलेले आहेत. ब्रिकचे जे डायमेन्शन्स आहेत ते सेंटीमीटर्स मध्ये आहेत. ही एक गोष्ट कळाली. त्यानंतर ना सेकंड थिंग, ही वॉल बांधण्यासाठी आपल्याला बऱ्याच ब्रिक लागणार आहेत आणि एका ब्रिकचं डायमेन्शन इतकं आहे, बरोबर? म्हटल्यावर हा क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करणार? आपल्याला आधी काय करावं लागणार? ही जी वॉल आहे ना, या वॉलचा व्हॉल्यूम फाइंड आउट करावा लागेल, बरोबर? वॉलचा, संपूर्ण वॉलचा डायमेन्शन्स नुसार, डायमेन्शन्स आपल्याकडे आहेत आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं म्हटल्यावर किती इझी आहे, आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. मग या वॉलचा व्हॉल्यूम फाइंड आउट करावा लागणार. मग एका ब्रिकचा व्हॉल्यूम फाइंड आउट करावा लागणार आणि मग टोटल जो वॉलचा व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमला एका ब्रिकच्या व्हॉल्यूमने डिवाइड केल्यानंतर आपल्याला कळेल की किती ब्रिक्स आपल्याला अशा लागणार आहेत. कळाला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ते पण कळालं. चला आता सोल्युशन कसं राईट करणार ते पाहूयात. हे पहा, इथे आपल्याला काय करायचंय, ब्रिकचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे आणि या साईडला मग आपण फाइंड आउट करूयात वॉलचा व्हॉल्यूम.
सो ब्रिकचे डायमेन्शन्स दिलेले आहेत. लेंथ 25 सेंटीमीटर्स, ब्रेड्थ किती आहे 15 सेंटीमीटर्स आणि हाईट आहे 10 सेंटीमीटर्स. बरोबर. तर वॉलचे डायमेन्शन्स काय आहेत? लेंथ आहे 6 मीटर, ब्रेड्थ आहे 0.5 मीटर आणि हाईट आहे 2.5 मीटर्स. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितली पहिली गोष्ट की डायमेन्शन्स ब्रिकचे सेंटीमीटर्स मध्ये आहेत आणि वॉलचे मीटर्स मध्ये आहेत. आपल्याला खाली कॅल्क्युलेशन करायचंय. मग कॅल्क्युलेशन करते वेळी आपल्याला जे युनिट आहे ते सेम करून घ्यावं लागणार आहे. चला तर मग वॉलचे हे जे डायमेन्शन्स मीटर मध्ये दिलेले आहेत त्यांना आपण सेंटीमीटर्स मध्ये चेंज करूयात. तुम्हाला तर माहितच आहे की 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर्स? 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स. हो की नाही? कन्व्हर्जन कसं असतं ते माहिती आहे तुम्हाला. सो इथे 6 मीटर आहे म्हणजेच किती सेंटीमीटर्स? 6 ला 100 ने मल्टिप्लाय करणार. सो 6 इंटू 100 इज इक्वल टू 600 सेंटीमीटर्स. आता इथे डेसिमल नंबर आहे 0.5 मीटर. याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय म्हटल्यावर 0.5 मीटरला 100 ने मल्टिप्लाय करणार. आता मल्टिप्लिकेशन करते वेळी तुम्हाला माहित आहे जेव्हा डेसिमल नंबर असतो तेव्हा कसे मल्टिप्लिकेशन करतो आपण? डेसिमल पॉईंट इग्नोर करायचा. मग 5 इंटू 100 किती येणार? 500. आता डेसिमल पॉईंट कुठे देणार सांगा बरं मला? इथे डेसिमल पॉईंट नंतर ना किती डिजिट्स आहेत? 1 डिजिट. मग राईट हँड साईडने सुद्धा 1 डिजिट सोडायचे आपल्याला आणि देऊन घ्यायचा डेसिमल पॉईंट. युनिट सेंटीमीटर्स. खाली सुद्धा त्याचप्रमाणे येणार आहे 2.5 इंटू 100 किती येणार? तर डेसिमल पॉईंट इग्नोर करायचंय. 2 5 आणि 100 चे 2 झिरोज. हे पहा अशा प्रकारे. आता डेसिमल पॉईंट द्या. डेसिमल नंतर ना 1 डिजिट आहे. मग राईट हँड साईडने 1 डिजिट सोडायचंय आणि द्यायचं आहे डेसिमल पॉईंट. काय आन्सर आलं? 250 सेंटीमीटर्स झालं. आता हे पहा आपल्याला काय करायचंय? ब्रिकचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे आणि वॉलचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. चला मग राईट करूया तिथे आपण. नाव व्हॉल्यूम ऑफ द ब्रिक इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. लेंथ 25, ब्रेड्थ 15 आणि हाईट 10. आता हे पहा इथे आपण कॅल्क्युलेशन हे कम्प्लीट करू शकतो पण पुढे आपलं कॅल्क्युलेशन मग नंबर खूप मोठा होणार ना. यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना खूप मोठा नंबर होणार. त्यामुळे आता आपण कॅल्क्युलेशन इथे स्टॉप करूयात आणि यांचं सुद्धा व्हॉल्यूम फाइंड आउट करून घेऊयात. सो फॉर्म्युला राईट केला. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. ओके. आता हे पहा आपल्याकडे ब्रिकचं व्हॉल्यूम आहे आणि वॉलचा व्हॉल्यूम आहे. वॉल बांधण्यासाठी या व्हॉल्यूमच्या किती ब्रिक्स लागणार आहेत? लक्षात येते तुम्हाला? इतका व्हॉल्यूम असणारी वॉल आपल्याला बांधायची आहे. मग त्यासाठी इतका व्हॉल्यूम असणाऱ्या किती ब्रिक्स लागतील? त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? या आधीच्या स्लाइड मध्ये आपण समजून घेतलेलं होतं. हो की नाही? नंबर ऑफ ब्रिक्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द वॉल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द ब्रिक. चला तर मग इथे राईट करून घेऊयात. वॉलचा व्हॉल्यूम काय आहे? 600 इंटू 50 इंटू 250. ओके. डिवाइडेड बाय 25 इंटू 15 इंटू 10. हे पहा मी तुम्हाला म्हटलं होतं ना इथे आपण पुढे कॅल्क्युलेशन करू शकतो पण मग इथे मोठा नंबर आपल्याला लिहावा लागेल आणि जेव्हा आपल्याला काटकूट करायची आहे तेव्हा थोडंसं डिफिकल्ट जाईल. म्हणून इथे आपण यांचं प्रोडक्ट फाइंड आउट नाही केलं. हाच व्हॉल्यूम आपण दोघांचाही इथे घेतलेला आहे. आता बघा बरं कॅल्क्युलेशन्स किती इझी होऊन जातील. हा 0 गेला, हा 0 गेला. आता इथे 25 आहे, इथे 25 आहे. 25 वन जार 25, 25 वन जार 25. आता हे पहा इथे 15 आहे आणि इथे 600 आहे. 15 वन जार 15, 15 फोर जार 60 आणि 15 झिरो जार 0. 40 इंटू 50 करा. कसं करणार? 2 झिरोज ऍज इट इज राईट करणार आपण. 40 मधला 1 झिरो, 50 मधला 1 झिरो. किती झिरोज झाले? 2 झिरोज. आणि 4 इंटू 5 किती झाले? 20. 20 वर 2 झिरोज म्हणजे किती? 2000. 20 वर 2 झिरोज म्हणजे 2000. सो नंबर ऑफ ब्रिक्स किती? 2000. Let's write here our final answer. 2000 bricks are required to build the wall. कळाला क्वेश्चन? खूप इझी होता ना. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन तर त्याही पेक्षा इझी आहे. फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक ऑफ लेंथ 10 मीटर, breadth 6 मीटर and depth 3 मीटर इज बिल्ड. रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक बांधलेला आहे. त्याची लेंथ 10 मीटर, ब्रेड्थ 6 मीटर आणि डेप्थ 3 मीटर आहे. डेप्थला इथे हाईटला इथे डेप्थ म्हटलेला आहे. सो थिकनेस डेप्थ
For rainwater harvesting, a tank of length 10 meter, breadth 6 meter and depth 3 meter is built. What is the capacity of the tank? How many liter of water can it hold? क्वेश्चन कळालं का तुम्हाला? काय क्वेश्चन आहे की एक टँक बांधला गेलेला आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी. त्या टँकची लेंथ दिलेली आहे 10 मीटर, ब्रेडथ आहे 6 मीटर आणि डेप्थ दिलेली आहे 3 मीटर. आता ते डेप्थ म्हणजेच काय आहे? हाईट आहे. सो टँकचे जे डायमेन्शन्स आहेत त्यावरून तर आपल्याला लक्षात येत आहे की क्युबॉइड शेपचा हा टँक आहे. ओके, क्वेश्चन काय दिलेला आहे मग की त्या टँकची कपॅसिटी काय आहे आणि किती लिटर पाणी तो टँक होल्ड करू शकेल. आता कपॅसिटी म्हणजेच काय तर आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करावा लागणार आहे या टँकचा. सो चला व्हॉल्यूम फाइंड आउट करायला घेऊयात. सोल्युशन कशा प्रकारे राईट करणार आपण? काय काय डायमेन्शन्स दिलेले आहेत ते आधी राईट करून घेऊयात. लेंथ दिलेली आहे 10 मीटर, ब्रेडथ दिलेली आहे 6 मीटर आणि हाईट दिलेली आहे 3 मीटर. आता इथे पहा आपल्याला टँकची कपॅसिटी विचारलेली आहे आणि किती लिटर पाणी त्या टँक मध्ये होल्ड होईल ते विचारले. मग आधी आपण काय करूयात, हे जे डायमेन्शन्स मीटर मध्ये दिलेले आहेत त्यांना सेंटीमीटर मध्ये चेंज करूयात. आता सेंटीमीटर मध्ये आता आपण का चेंज करतोय ते तुम्हाला थोड्या वेळाने कळणारच आहे. तुम्हाला ती कन्सेप्ट अजून इंट्रोड्यूस झालेली नाहीये, आपण पुढे समजून घेऊयात. आधी इतकंच लक्षात घ्या की हे जे डायमेन्शन्स आपल्याला मीटर मध्ये दिलेले आहेत ते आपण सेंटीमीटर्स मध्ये कन्वर्ट करतोय. 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर्स? 100 सेंटीमीटर्स है ना. सो इथे 10 मीटर आहे म्हटल्यावर काय करावं लागणार आपल्याला? 10 ला 100 ने मल्टिप्लाय करावं लागणार. 10 इंटू 100 किती? 1000 सेंटीमीटर्स. 6 मीटर्सला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. सो 6 इंटू काय करावं लागणार? 100. 600 सेंटीमीटर्स. 3 मीटर ते सेंटीमीटर मध्ये काय होणार? 300 सेंटीमीटर्स. 3 इंटू 100 इज इक्वल टू 300 सेंटीमीटर्स. चला आता हा जो क्युबॉइड शेपचा टँक आहे ना आपला, त्याचा व्हॉल्यूम फाइंड आउट करूया. व्हॉल्यूम म्हणजेच काय तर त्याची आपल्याला कपॅसिटी मिळणार आहे, हो की नाही. सो फॉर्म्युला काय येणार आहे? व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड टँक इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट. लेंथ किती आहे सेंटीमीटर्स मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत सगळे डायमेन्शन्स 1000 इंटू ब्रेडथ 600 इंटू हाईट. हाईट म्हणजेच काय आहे? डेप्थ आहे 300. ओके, आता हे पहा झिरोज काउंट करा. 3 प्लस 2 5, 5 प्लस 2 7. सो 7 झिरोज आपल्याला इथे राईट करायचे. आता नंबरचे मल्टिप्लिकेशन करूयात. 1 6 जार 6, 6 3 जार 18. ओके, 18 वर 7 झिरोज. युनिट काय राईट करणार आता इथे? हे पहा इथे लेंथ सेंटीमीटर मध्ये, ब्रेडथ सेंटीमीटर मध्ये, हाईट सेंटीमीटर्स मध्ये. किती टाइम्स सेंटीमीटर्स? 3 टाइम्स, हो की नाही. सो क्युबिक सेंटीमीटर येणार इथे युनिट, कारण आपण व्हॉल्यूम फाइंड आउट करत आहोत. आता हे पहा इथे आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे? व्हॉट इज द कपॅसिटी ऑफ द टँक? हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर कॅन इट होल्ड? हो की नाही. लिटर दिलंय ना त्यांनी, लिटर किती लिटर पाणी त्याच्यामध्ये बसेल असं त्यांनी विचारलेलं आहे. त्यांनी जर व्हॉल्यूम आपल्याला विचारला असता तर आपलं हे आन्सर कम्प्लीट झालं होतं इथेच. पण त्यांनी पुढे जाऊन आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की किती लिटर तिथे पाणी बसणार आहे आणि कपॅसिटी सुद्धा आपण लिटर मध्येच सांगत असतो, हो की नाही. मग आता जसं आपण इथे युनिट चेंज केलं की नाही, मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं. आपल्याला माहित आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स असतं. तसंच तुम्हाला माहित आहे का 1 लिटर इज इक्वल टू हाऊ मेनी क्युबिक सेंटीमीटर्स? 1 लिटर इज इक्वल टू 1000 क्युबिक सेंटीमीटर्स असतं. येते लक्षात. मग आता आपल्याला हे जे क्युबिक सेंटीमीटर आपल्याला आन्सर मिळाले ना त्याला लिटर मध्ये चेंज करायचंय. हे पहा मुलांनो, गोष्ट खूप सोपी आहे आणि तुम्ही अभ्यासलेली सुद्धा आहे, पण तुमच्यापैकी काही जणांना थोडंसं कन्फ्युजन असेल. आपण आधी काय केलं, इथे मीटर आहे युनिट, सेंटीमीटर मध्ये चेंज करायचंय युनिट आणि आपल्याला माहित आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स असतं, बरोबर. मग 10 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर्स? त्यासाठी आपण काय केलं, 10 ला 100 ने मल्टिप्लाय केलं, कारण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स आहे म्हणून. आता हेच जर उलट करायचंय की 1000 सेंटीमीटर्सला मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय तर आपण काय करतो, 100 ने डिवाइड करतो. आलं लक्षात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला करायचं आहे. आता इथे क्युबिक सेंटीमीटर्स दिलेलं आहे. 1 लिटर इज इक्वल टू 1000 क्युबिक सेंटीमीटर्स हे आपल्याला माहित आहे.
मग जर लिटर मध्ये आपल्याला चेंज करायचंय तर आपल्याला काय करावं लागणार, डिवाइड करावं लागणार, बरोबर. लिटरचं जर क्युबिक सेंटीमीटर मध्ये आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण मल्टिप्लाय करणार, पण जर उलट करायचं असेल की क्युबिक सेंटीमीटरला लिटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, डिव्हिजन करावं लागतं. सो चला, आपल्याला लिटर विचारलंय की नाही इथे, म्हणून आपण राईट करूया तिथे कपॅसिटी ऑफ द टँक इन लिटर इज इक्वल टू, हे जे क्युबिक सेंटीमीटर्स आहे ना ते डिवाइडेड बाय 1000. 1000 चे 3 झिरोज इथे कट होणार आणि वरच्या नंबरचे 3 झिरोज कट झाले. रिमेनिंग किती आहे आता, 1,80,000 लिटर. सो कपॅसिटी मिळाली का आपल्याला, किती आहे कपॅसिटी टँकची, 1,80,000 लिटर्स. आणि किती पाणी बसणार, तर एवढंच पाणी बसणार त्याच्यामध्ये, कारण कपॅसिटी तेवढी आहे म्हटलं तेवढं पाणी बसणार. सो फायनल आन्सर राईट करूयात, द कपॅसिटी ऑफ द टँक इज 1,80,000 लिटर्स अँड इट विल होल्ड 1,80,000 लिटर ऑफ वॉटर. अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 16.1 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.